असं चिकन बनवा. अर्धा किलो चिकनमध्ये मीठ आणि हळद टाकून मिक्स करून झाकून ठेवायचं. नंतर वाटण करून घ्यायचं वाटण करून कुकरमध्ये 3 पळ्या तेल ओतायचं. अर्धं वाटण टाकून घ्यायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि चिकन मिक्स करून ठेवलेलं ते टाकून घ्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत इकडं भाजतो. 1 चमचा मसाला चिकन मसाला टाकून घ्यायचा. इकडं पातेल्यात 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवायचं. त्या पाणी गरम झालं की कुकरमध्ये टाकून घ्यायचं. कुकरमध्ये टाकलं की पाण्याला उकळी येऊ द्यायची. नंतर कुकरचा झाकण बंद करायचं. टाकून घ्यायचं. इकडे कढईमध्ये 4 पळ्या तेल ओतून घ्यायचं. तेल ओतून झालं की अर्धं राहिलेलं वाटण टाकून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटोचं केलेली प्युरी टाकून घ्यायची. 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. राहिलेलं कुकरचं पाणी ओतून घ्यायचं. तयार आहे आपली चिकनची रस्सा भाजी.